मराठी सेलिब्रिटीज ते पण अमेरिकेत एकाच ठिकाणी. का भानगडे, नवीन पिक्चर येतोय की काय? पिक्चर नाही, अमेरिकेतल्या पहिल्या मराठी फिल्म फेस्टिवलसाठी आलेत ते. लय मजेशीर व्हिडिओ आहे. आणि हो, अशी बनवाबनवी आठवतो का? त्याची एकापेक्षा एक धमाल किस्से. बसा निवांत, दाखवतो सगळं. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गमती जमती आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज आपण आहोत सॅन होजे कॅलिफोर्नियामध्ये. इथे होत आहे नाफा इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिवल. आज दुसरा दिवस आहे, काल पहिला दिवस होता. मी तुम्हाला पूर्ण दोन्ही दिवसांचा कव्हरेज दाखवणार आहे. इथे भारतातले, आपले महाराष्ट्रातले बरेच दिग्गज कलाकार, अभिनेते, डिरेक्टर्स आलेले आहेत या फेस्टिवलसाठी. आपण त्यांच्यासोबत आपण त्यांचे काही कार्यक्रम बघणार आहोत. जमलं तर त्यांच्यासोबत गप्पा पण मारणार आहोत. तर चला, जास्त वेळ न घालवता कार्यक्रमाला सुरुवात करूयात. तर हा फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता कॅलिफोर्निया थिएटर या सॅन होजेमध्ये स्थित ऐतिहासिक नाट्यगृहात. एकदम भव्य, हजारापेक्षा जास्त कॅपॅसिटी असलेलं हे आलिशान थिएटर ते 2 दिवस आपल्या मराठी कल्चरमध्ये अजून उठून दिसत होतं ना. कार्यक्रमाची सुरुवात एकदम वेळेवर बरं का. सेलिब्रिटीज पण यायला लागले होते. मस्त रेड कार्पेटवर त्यांचं स्वागत. मला तर ऑस्करला असल्यासारखंच वाटत होतं. आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीची सुरुवात जरी मुंबईत झाली तरी आज तीच मराठी फिल्म इंडस्ट्री अमेरिकेत येऊन पोचली आहे नाफामुळे. आपल्या सगळ्यांचं जंगी स्वागत करत आहोत. ऑर्गनायझर्सचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे. सगळं कसं टाईमवर. व्हेरी गुड मॉर्निंग. आज आपल्याकडे खूप सारे सेलिब्रिटीज इंडियातनं खास नाफाच्या ह्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. तर त्या सगळ्या सेलिब्रिटीजना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. पण त्याआधी काही सेलिब्रिटीज काही लास्ट मिनिट कारणामुळे येऊ शकले नाही. तर त्यांच्याबद्दल आपण त्यांचं एक ऑडिओ व्हिडिओ मेसेज आपण ऐकणार आहोत. फिल्म फेस्टिवल आणि मी तिथं नेमका नाही. मी अमेरिकेच्या तमाम मराठी बांधवांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. कॅलिफोर्निया थिएटरमध्ये आपले सगळे हे दिग्गज कलाकार स्टेजवर बघून लय भारी वाटत होतं. तुम्हाला आठवत असेल, काही महिन्यांपूर्वी आपल्या पॉडकास्टवर नाफाचे फाउंडर अभि घोलप यांच्यासोबत आपण गप्पा मारल्या होत्या. असोसिएशनच्या वतीने मी अभिजित घोलप आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा दिवस आम्ही ऑलमोस्ट 10 महिन्यापूर्वी बघितला होता. आणि त्याच ध्यासाने आणि त्याच जिद्दीने आम्हाला आज इथे सगळ्यांच्या उपस्थितीत नॉर्थ अमेरिकन फिल्म्स असोसिएशनच्या वतीने अमेरिकेतला पहिला मराठी चित्रपट महोत्सव करायचा होता. आणि आपण तो करतो आहोत. आणि आपण तुम्ही सगळेजण या सुंदर सकाळी आला त्याबद्दल खूप 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 आभार. जसं आपण मगाशी ऐकलं की 1910 साली हॉलिवूडची स्थापना झाली आणि 1913 साली दादासाहेब फाळकेंनी पहिला चित्रपट इंडियात रिलीज केला. आणि त्याच्यामुळे ते फादर ऑफ इंडियन सिनेमा ओळखले जातात. त्यामुळे हॉलिवूडची जी भरभराट इथे झाली, आपल्याच कोपऱ्यावरती एलेबल झाली. आणि तिकडे दादासाहेब फाळकेंनी चित्रपटसृष्टीची सुरुवात केली. राजा हरिश्चंद्रांनी सुरुवात झाली. आणि ह्या सगळ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आपल्याला एक गोष्ट करायची मला वाटलं की राहून गेली. कारण ॲज अन ऑन्टरप्रेनर राईट, यू आर ऑलवेज फाइंडिंग द होल इन द मार्केट. अमेरिकेत जर काही गोष्टी करता आल्या तर मला त्यातलं होल कुठं दिसलं. तर ते मला असं वाटलं की भारतातली चित्रपटसृष्टी ज्या प्रमाणे वाढते आहे आणि अमेरिकेतला सॉफ्टवेअर बिझनेसची रिक्वायरमेंट ज्या प्रमाणे वाढते आहे, याचं जर आपण कुठं इंटरसेक्शन काढलं म्हणजे अमेरिकेतले प्रोजेक्ट्स इंडियात जातात
आणि इंडियातले लोक अमेरिकेच्या सॉफ्टवेअर कंपनीजना हेल्प करतात आणि आणि इंडियातले प्रोजेक्ट्स जे फिल्म प्रोजेक्ट्स आहेत हे अमेरिकेत येतात आणि ते आपण सगळीकडे बघतो. देर इज अन इंटरसेक्शन आणि दॅट इज एक्झॅक्टली वॉट नाफा इज गोइंग टू डू. भारतातली चित्रपटसृष्टी ज्या पद्धतीने एस्टॅब्लिश झाली त्या पद्धतीने आपण अमेरिकेतच हे असं का करू नये. अमेरिकेतल्या विषयांवरती, अमेरिकेतल्या कलाकारांकडनं, अमेरिकेतल्या निर्मात्यांकडनं, अमेरिकेतल्या पैशांनी आपण इथेच जर फिल्म्स प्रोड्यूस केल्या, सेन्सिबिलिटी तीच, द ग्रँजर इज डिफरंट, द प्रेझेंटेशन इज डिफरंट आणि दॅट इज व्हाय नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनची स्थापना झाली एकाच पर्पजसाठी की आपण हे सगळे इथले मराठी अमेरिकन्स की जे इथे वर्षानुवर्ष आलेले आहोत, दशकानुदशक आलेलो आहोत, या सगळ्यांनी मिळून आपण इथेच चित्रपटांचं निर्मिती करूया आणि आपले चित्रपट हे इथनं जगभर दाखवूया. आपले चित्रपट इथनं कोथरूडच्या सिटी प्राईडमध्ये लावूया. त्यामुळे तिथल्या लोकांना अमेरिकेतल्या चित्रपटांची आमचे सगळे महाराष्ट्रातले सगळे कलावंत मित्र आहेत. मी 2 दिवस इथे आता आहे, तर प्रत्येकाच्या ओठावर मराठी संगीत, मराठी साहित्य, मराठी सिनेमा असा दिसतो. माझा पहिला सिनेमा 75 साली केला, पण अजूनही अशी पिढी इथे आहे की 75 सालचा तो सिनेमा म्हणून मला प्रत्येकजण आठवण करून देतो. मला याचं फार कौतुक वाटतं. तुम्हाला लोकांनी ते सगळं जपलं आहे. बऱ्याच लोकांना, इथल्या तरुण विशेषतः लोकांना कॅमेरा याबद्दल काहीतरी आकर्षण मिळतं. कॅमेरा, साऊंड, आणि त्यांना असं वाटतं की त्यांना आपणही काहीतरी करावं. कॅमेरा, मोबाईल जेव्हा त्याच्यामध्ये व्हिडिओ आला तर जगाला सगळ्यात तरुण मुलांना असं वाटायला की यातून गोष्ट सांगली. तर आमच्याही लोकांना वाटतं की गोष्ट सांगावी, पण म्हणून आम्ही कसं एक फेस्टिवल करायचं ठरवलं आहे. पण तुम्ही आम्हाला जॉईन झालं तर बरं वाटतं. आणि म्हणून पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जे आता 23 वर्ष 24 वर्ष चाललं आहे, त्यांनी यात भाग घ्यावा म्हणून आम्ही ती सांगितलेली. एक MOU झाला, आमच्या कार्यकारिणीने मान्य केलं आणि मी म्हटलं आणखी कोण, बाकी सगळ्यांच्या मित्रांची नावं आहेत. सचिन पिळगावकर सर. आज मला भरपूर आनंद होतोय या नाफानी हे जे पहिलं मराठी फिल्म फेस्टिवल सुरू केलेलं आहे त्याचा आज जन्म झाला. पुढच्या वर्षी पहिला जन्मदिवस साजरा होईल. भारतात बनलेला पहिला चित्रपट हा मराठीच होता. तो जरी मुकपट असला तरी त्या चित्रपटाला बनवणारा माणूस मराठी होता, त्यात काम करणारी माणसं मराठी होती, त्याचा लेखक मराठी होता, त्याचा कॅमेरामॅन मराठी होता, सगळे मराठी होते. सगळ्यांना इन्स्ट्रक्शन मराठीतनं दिली गेली. कदाचित ऍक्शन म्हटलं गेलं नाही, सुरू असं म्हटलं गेलं असेल, कट नसेल म्हटलं गेलं, थांबा असं म्हटलं गेलं असेल, तुम्हाला काय माहिती. तर अशा प्रकारे बनलेला चित्रपट माझ्या मते मराठीच आहे. आणि एक मराठी माणूस म्हणून मला त्याचा अभिमान आहे की भारतातला पहिला चित्रपट हा मराठी होता. सांगू इच्छितो की मी तुमचा आहे, आम्ही सर्व तुमचे आहोत आणि नेहमीच तुमचे राहू. असंच प्रेम ठेवा, असाच आशीर्वाद देत राहा, आम्हाला जवळ ठेवा. धन्यवाद. बड़े अच्छे लगते हैं, बड़े अच्छे लगते हैं ये धरती, ये नदियाँ, ये नाफा थीम सॉन्गवरच्या धमाकेदार डान्सनंतर वेळ आली होती मी ज्या गोष्टीची वाट बघत होतो त्याची. आज प्रीमियर होणार होता निर्माल्य या शॉर्ट फिल्मचा.
ज्यात तुमचे भाऊ सेकंड असिस्टंट डिरेक्टर होते. मी निर्माल्यासाठी संपूर्ण एक वेगळा व्हिडिओ बनवेलच. या व्हिडिओमध्ये आपण फोकस करूयात नाफा फिल्म फेस्टिवलवर. त्या व्यतिरिक्त अजून 2 शॉर्ट फिल्म्स त्यांचं पण प्रीमियर होतं, पायरव आणि डिअर प्र. मला तुझा प्रतिसाद दे. एक्सलंट फर्स्ट डे सो फार. फार मजा येते. तिन्ही मूवीज अतिशय भारी होत्या. तुला कशा वाटल्या? मूवीजचं ॲक्च्युली स्टोरीज मला खूप आवडल्या होत्या, म्हणून तर त्या मूवीज केल्या. आणि आय थिंक आता हे T20 आहे, राईट? 20 ओव्हरची मॅच आम्ही खेळलो, शॉर्ट फिल्म तयार केली. नाव द रिअल मॅच इज गोइंग टू स्टार्ट, विच इज फीचर फिल्म. सो आय थिंक ह्या सगळ्या टीम्स तयार आहेत. टेक्सासमधल्या टीम्स तयार आहे, DC मधल्या टीम तयार आहे, अराझोनामध्ये तयार आहे. आता आय थिंक त्याच टीम आणि त्यातल्याच कॅपॅबिलिटी वापरून आम्हाला आता पूर्ण लेंथ फीचर फिल्मची आता लवकर सुरुवात होईल. वा, बेस्ट ऑफ लक टू नाफा. थँक्यू सो मच. ऑर्गनायझर्सने इव्हेंट एवढे भारी शेड्यूल केले होते की तुम्ही बोर झालेच नसते ना. एकाच वेळेस मेन थिएटरमध्ये प्रोग्राम्स आणि मूवीज, दुसऱ्या लहान रूम्समध्ये मीट आणि ग्रीट म्हणजे आपल्या गप्पा टप्पा, आणि कॉन्फरन्स रूम्समध्ये मास्टर क्लासेस. एकदम टाईट शेड्यूल. ऐका मृणालजी काय म्हणतायत त्यांच्या मास्टर क्लासमध्ये. त्या मशालीचा लाईट वाटला पाहिजे वगैरे वगैरे. आमच्या नशिबाली एक 14वीं का चांद होता तेव्हा, त्यामुळे बरा होता लाईट. आणि आम्ही एकदम रेडी झालो, कॅमेरामन रेडी झाला, मोठी ट्रॉली लावली होती की तो घोड्यावर नेणार आणि आम्ही असं त्याला ट्रॅक कर. प्रसाद हळूच बाहेर आला. मृणाल, आय एम सो सॉरी, ही लग्नाची घोडी आहे. हिला टाच मारली की ती. मास्टर क्लासमधलं ज्ञान ऐकून आम्ही गेलो प्रसादजी आणि सलीलजींसोबत गप्पा मारायला. काय ते म्हणतात ना, अलभ्य लाभ. ऐका. नसते सगळी तुझे जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो, नसते सगळी तुझे. घुमघुमत्या आवाजाने, घुमघुमत्या आवाजाने भिंतीना हाता नसते घरी तुझे. दुपारी अजून एक मास्टर क्लास दिलीप प्रभाळकर सरांसोबत. त्यांनी त्यांच्या अभिनयाचे भरपूर किस्से आमच्यासोबत शेअर केले. त्यांचा मनमोकळा स्वभाव खरंच सर्वांना एकदम भावून गेला. पर्पज किंवा हेतुपूर्व घडवलं नाही, मी घडत गेलो असं मला वाटतं. संकोची, भिडस्त, लाजाळू वगैरे असा पहिल्यापासून होतो, पण लोकांसमोर उभं राहून कोणतरी वेगळं होऊन त्यांना चकित करावं ही त्याच वेळेला माझ्या डोक्यात किंवा माझ्या मनात ते असायचं. अरे हाच आहे तो, असं म्हणावं लोकांनी. माझा ह्याचा तात्या विंचू म्हणजे कोणतरी राहुल सोलापूरकर, दीपक शिर्के वगैरे असे. मला त्यांनी मला तात्या विंचू केला आणि त्याचा मंत्र तो ओम फट स्वाहा वगैरे तो संपूर्ण. तर ते त्याला माझ्यात हे दिसलं, शरी वेगळी असं 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 बोलतो. तीही बोलायची स्टाईल त्याची आहे. आणि काही वेळानंतर नाफाने प्रोड्यूस केलेल्या शॉर्ट फिल्मच्या क्रूसोबत काही गप्पा झाल्या, पण त्या आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. अरे वा, छान छान, थँक्यू. सो अमेरिकन भाऊ ऑन यूट्यूब. येस, अमेरिकन भाऊ ऑन यूट्यूब, प्लीज फॉलो. मित्रांनो, आपल्यासोबत आहे पायरव ह्या सेकंड शॉर्ट फिल्मची टीम, क्षितिज आणि टीम विथ प्रोड्युसर्स. तर अतिशय संवेदनशील विषय होता आणि त्याचं पोर्ट्रेट फार छान केलं तुम्ही. तर फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स टू द एंटायर टीम. अमेझिंग मूवी. फिल्म मेकिंग प्रोसेसमध्ये हा जो टीमवर्क हा जो विषय आहे, प्लेड मल्टिपल रोल्स जस्ट टू मेक दिस अ सक्सेसफुल फिल्म. त्यामुळे हा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूपच अमेझिंग. थँक्यू फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. मी ही गोष्ट जी लिहिली तर तेव्हा एक असं म्हणत होतं की अमेरिकेत जी लोक आम्ही राहतो त्यांच्या गोष्टी लोकांपर्यंत पोचायला पाहिजेत. आणि साधारण जी लेट 60s 70sमध्ये मंडळी आली इथे, त्यांचे आईवडीलही आले नंतर,
आणि ते तिथले असे मोठे मोठे वटवृक्ष उपटून इथे आणून लावल्यासारखं होतं. त्यांची ॲडजस्टमेंट फेज कशी असते, आणि मी ही जवळनं कॅरेक्टर्स पाहिलेली आहेत काही काही, जी की तिकडनं येऊन इथे रुजली पुन्हा आणि इथल्या मातीशी एकरूप झाली. नाफाचे अभिनंदन आणि आभार, आणि थँक्यू फॉर सगळ्यांना आम्हाला अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल, आणि म्हणून मला ही माणसं भेटली. उमेश सरांकडून मी पटकन नाफाबद्दल एक साऊंड बाईट घेतला. अमेरिकेतला पहिला फिल्म फेस्टिवल आहे आणि तुम्ही इथे अटेंड करताय, तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप चांगलं वाटतं की असा प्लॅटफॉर्म तयार होतो आहे इथल्या फिल्म मेकर्ससाठी, की इथे काहीतरी बनवलं तर ते दाखवता येऊ शकेल, आणि त्याचबरोबर मराठीमध्ये जे काही घडतं आहे ते इथे पाहता येऊ शकेल. त्याच्यातून एक माहोल चांगला तयार होईल आणि त्याच्यातून काहीतरी निर्मिती घडेल असं मला फार वाटतं. संध्याकाळी नाफाने आयोजित केला होता गाला डिनर सेलिब्रिटीज सोबत. प्रत्येक डिनर टेबलवर एक सेलिब्रिटी. आहे की नाही मजा? प्रसाद सरांसोबत सुद्धा गप्पा झाल्या. माईक नव्हता त्यामुळे ऑडिओ जरा प्रॉब्लेमॅटिक आहे. ओव्हरऑल पहिला प्रकल्प होता आता अमेरिकेमध्ये मराठी फिल्म इंडस्ट्रीला घेऊन, कसं वाटतं? व्हेरी प्रॉमिसिंग आणि खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे. आमच्या टेबलवर येणार होते महेश मांजरेकर सर, पण त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते गाला डिनरला नाही आले. पण बाजूच्या टेबलवर बघा किती सारे सेलिब्रिटीज. आज दुसऱ्या दिवशी पण प्रोग्राम्स भरपूर. सकाळी नाफा शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशनमध्ये जिंकलेल्या 3 फिल्म्स दाखवल्या, आणि त्यानंतर दिठी, आणि दिवसभर मास्टर क्लासेस आणि मीट आणि ग्रीट तर आहेतच. मास्टर क्लासमध्ये सुबोधजींनी कट्यारच्या म्युझिकचे अनेक रंगेतदार किस्से शेअर केले. त्यांनी बुवांच्या गाण्याला कुठेही धक्का न लावता स्वतःची गाणी त्याच्यात इतकी बेमालूमपणे मिसळलेली आहे की आपल्याला कळलं पाहिजे की ही बीट कोणाची ही बीट कोणाची लावलेली, इतकी ती त्याच्यात बेमालूमपणे गेलेली आहे. तर हे शंकरजींचं क्रेडिट. उमेशजी आणि जब्बारजी एकाच मीट आणि ग्रीट सेशनमध्ये 2 दिग्गज डिरेक्टर सोबत. मी काय मिस करतोय होय? यांच्या गप्पा ऐकतच राहाव्या. आणि आम्ही गुजरातच्या कट्ट्यावर होतो, डॉक्टरला माहिती होतं, आणि पुढे नंतर तुला माहिती आहे अनेक विद्यार्थ्यांनी गुजरातच्या, तुम्ही पुण्यात किती आहेत मला माहिती आहे, गुजरातचा जो कट्टा आहे ना, इट वॉज कॉल्ड डॉक्टर लागूनचं विद्यापीठ. निवेदिता सराफ मॅमच्या मास्टर क्लासमध्ये त्यांनी फिल्म, नाटक आणि TV इंडस्ट्रीमधले त्यांचे अनुभव आमच्यासोबत शेअर केले. स्केच करणं इज व्हायटली इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे कसं तर त्या कॅरेक्टरचं वय काय, दुसरी गोष्ट ते कॅरेक्टर सोसायटीतल्या कुठल्या स्तरातली आहे. कारण आज एखाद्या गोष्टीला झोपडपट्टीमध्ये काम करणारी बाई वेगळी रिॲक्ट करेल, एक चाळीतली बाई वेगळी रिॲक्ट करेल, एक आपण काय म्हणूया खूप एज्युकेटेड मिडल क्लासी बाई वेगळी रिॲक्ट करेल, एकदम अपर क्लासमधली बाई वेगळी रिॲक्ट करेल. आय ॲब्सोल्युटली लव्ह द वे यू वॉक दिस थ्रू. एक रोल प्रत्येक मीडियामध्ये. पण मला हे पण माहिती आहे की तुम्ही भाग्य दिले तुम्हाला किंवा चिरेबंदी हे एका दिवशी वेगवेगळे मीडियाज हँडल केले. सो हा जो तुटक प्रवास आहे की आत्ता मी TV सिरीजसाठी रेकॉर्ड करते, दुसऱ्या दिवशी मी त्याच दिवशी, नॉट इवन दुसऱ्या दिवशी, त्याच दिवशी मी वेगळ्या ह्याच्यात जाते. सो तो जो तुटक प्रवास आहे, हाऊ डू यू सीमलेसली मॅनेज द शिफ्ट ऑफ युअर कॅरेक्टर्स? ओके, इंटरेस्टिंग क्वेश्चन. कारण एकदा तर असं झालं होतं, मला सीन राहिला होता आमचा, आणखीन तो. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहेत निवेदिता मॅम. मॅम, पहिला आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल अमेरिकेमध्ये आपला महाराष्ट्रीयन फिल्म इंडस्ट्रीचा कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतं आहे आणि खूप छान सुरुवात झालेली आहे. लेट्स सी की हे पुढे आणखीन खूप याच्यातनं काहीतरी मोठं निर्माण होईल असं वाटतं आहे की तिकडच्या मराठी फिल्म्सना पण एक बऱ्यापैकी छान प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे. सो लोकांपर्यंत तो सिनेमा पोहोचेल आणि त्याचबरोबर पुढची एक पिढी तयार होईल त्याच्यातनं अशा प्रकारचे सिनेमा बघण्यासाठी आणि अशा प्रकारचे सिनेमा करण्यासाठी. थँक्यू सो मच मॅम. महेश सरांनी वास्तवबद्दल भरपूर मजेशीर सांगितलं. प्रॉब्लेम काय माहिती आहे ना, मी आय ऑलवेज रिस्पेक्टेड माय मदर मोर दॅन माय फादर. हे पहिल्यापासून आहे. सी माय मदर सफरिंग, म्हणजे माय फादर वॉज अन अल्कोहॉलिक, त्यामुळे आय वॉज मोर क्लोज टू माय मदर आणि खूप त्रास सहन केला तरी. तर त्यामुळे आय वॉज मोर, म्हणजे मी बाईच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप चांगला विचार करू शकतो.
आपण संजय दत्तचं नाव घेतलं आणि संजय दत्तचं नाव आणि त्यांच्याबद्दल बोलल्याशिवाय आपला हा क्लास अगदी अपुरा आहे. पण तो त्याच्यामध्ये ना त्याच्यात एक आहे वल्नरेबल, आणि तो कसा आहे, तो डिरेक्टर्स ॲक्टर, तो काहीच प्रिपेअर करून घेत नाही. तो येतो आणि उभा राहतो स्टुडंटसारखा, क्या करणार आहे. पण एक आहे, तो त्याला सांगितलेलं परफेक्ट फॉलो करतो. बट इफ यू डिरेक्टर ज्याला येत नाही तो संजय दत्त काही करत नाही. दुपारून मेन थिएटरमध्ये सुरू झाला संगीत मानापमान या चित्रपटाचा प्रोमो. आता कट्यार काळजात घुसली हा मला लय आवडला होता आणि त्यासारखाच हा दुसरा पण असणार हे बघून मी तर लय एक्सायटेड आहे. नक्की बघणार. मला तुला असं विचारायला आवडेल की फक्त मानापमानच उचलावं असं तुला का वाटलं? आणि मानापमानला किती लोकांचा स्पर्श झाला तुम्ही बघा. एकतर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाटक, गोविंदराव टेंब्यांसारख्या अतिशय प्रतिभाशाली संगीत दिग्दर्शकाचं संगीत असलेलं ते नाटक, बालगंधर्वांचं नाटक, दीनानाथ मंगेशकरांचं नाटक, केशवराव भोसल्यांचं नाटक. म्हणजे या तिघांना जर वजा केलं तर संगीत रंगभूमीमध्ये काय उठतं. त्यामुळे अशा ज्या कलाकारांचा स्पर्श या नाटकाला झालेला आहे, ते नाटक करण्याचं भाग्य मला मिळालं आहे. यासाठी मी खूप आधी स्वतःला भाग्यवान समजतो. त्याच्यानंतर धर्मवीर 2 आणि नवरा माझा नवसाचा 2 यांचं पण प्रोमोज आणि पॅनल डिस्कशन. दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे आणि अभिनेता म्हणून तू यांच्यात नक्की काय संवाद झाला होता आणि प्रवीण तरडे कधी संपला आणि तू कधी सुरू झालास? नाही, प्रवीण तरडे संपला नाही, कधी शेवटपर्यंत नाही संपला. तो संपला तर हा चित्रपट होऊच शकत नाही. 19 वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा हे वाक्य नवरा नाही बोलू शकत. करत नाही. म्हणजे मी जेव्हा बाहेर असतो काम करत असताना तेव्हा मी सिंह असतो. तुम्ही सिंह आहात बाहेर, मग घरी गेल्यानंतर तुम्ही काय असता? फेवरेट लाईन. तर मी म्हणतो घरी गेल्यानंतर सुद्धा मी सिंहच असतो, फक्त त्याच्यावरती दुर्गा बसलेली असते. आणि मग सुरुवात झाली अशी ही बनवा बनवीच्या स्टार सोबतची महफिल. आता प्रसाद सर तुम्हाला तर माहीतच आहे, एवढे भारी प्रश्न विचारले त्यांनी. मी हा चित्रपट पाठ केलाय. हे नाव कुणाला सुचलं? अशी ही बनवा बनवी हे नाव मला सुचलं, पण ते टायटल आम्हाला मिळालं नाही. कारण कोणीतरी बनवा बनवी हे टायटल बुक केलं होतं आणि त्या काळात ते टायटल त्या माणसाकडनं मागण्याचा आम्ही प्रयत्न केला. कारण ते आपल्या महामंडळात रजिस्टर करावं लागतं नाव. तर ते नाव कोणाच्या नावावरती हे पण कळतं ना, त्यामुळे त्याला कॉन्टॅक्ट त्या माणसाला केला. तर त्यांनी तेव्हा त्या काळात 5,000 रुपये मागितले. म्हटलं 5,000 खूप होतं, त्यामुळे आपण नको देऊया. मग काय करायचं? तर मग आमचे मित्र आहेत सतीश कुलकर्णी, त्यांनी सांगितलं तुम्ही बनवा बनवीच्या आधी काहीतरी टाका, मग ते टायटल चेंज होतं, मग ते रजिस्टर होईल का? तर ते महामंडळ म्हणाले की हो होईल. अशी ही बनवा बनवी. असं झाल्यानंतर मी म्हटलं की चांगलं वाटतंय ऐकायला, आणि मी असं करून बघितलं तर 9 अक्षरी आहे. मी म्हटलं तर हेच करूया, असं म्हणून ते अशी ही बनवा बनवी. त्याच्या मामी तुमच्याकडे. मामी हा एक जो मला काही पहिल्यापासून मामी म्हणतो ना, शपथ बोल. बरं, निवेदिताजी. नाही रे नाही, शोभत नाही तुझ्या तोंडी, ते जाऊ दे, मामीच म्हण. या चित्रपटामध्ये तुम्ही आहात. हा चित्रपट इतका प्रचंड चाललाय, आज त्याला 36 वर्ष पूर्ण. आज जेव्हा तुम्ही या चित्रपटाकडे बघता तेव्हा तुम्हाला असं वाटतं का की इथे जी भट्टी जमली, ज्याचा उल्लेख आता अश्विनीजींनी पण केला, सुप्रियाजींनी पण केला, अशी भट्टी पुन्हा जमलीच नाही असं वाटतं? काय ना, सर्वप्रथम म्हणजे मला आय एम व्हेरी 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 ग्रेटफुल टू सचिन की तू माझं कास्टिंग केलंस आणि म्हणून मी या चित्रपटाचा एक भाग होऊ शकले. आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला बनवा बनवी हा एक सर्वात मोठा इंटिग्रल पार्ट आहे. मग खरंच करत असताना आपण काहीतरी छान करतोय, काहीतरी मस्त चाललंय, काहीतरी मजेदार छान होणार आहे.
पण त्याचं हे असं काहीतरी रूपांतर होईल हे खरंच करत असताना तुम्हाला नाही जाणवत. पण आताही ना कधीही बनवाबनवी हा सिनेमा चालू असेल आणि आम्ही बघायला थांबलो तरी तो शेवटपर्यंत बघेपर्यंत तुम्ही तिथनं हलूच शकत नाही. हे या चित्रपटाचं मॅजिक आहे आणि खरोखरच असे पुन्हा होणे नाही या सम हाच. आपल्या नवऱ्याला सुंदर साडीत पाहणं आलं. ॲब्सोल्युटली. आणि व्हॉट अ ब्युटी, व्हॉट अ साईट. मला काय आहे, मी म्हटलं तुम्हाला आठवत असेल माझे शॉर्ट, आय वॉज ऑलवेज अ टॉम बॉय. माझे नेहमीच लॉंगेस्ट हेअर वॉज दिस मच, म्हणजे एवढेच छोटे केस असायचे. मी म्हटलं मराठी पिक्चरमध्ये आता म्हणजे इव्हन नवरी मिळे नवऱ्याला मध्ये ते विग घालून म्हणजे इथे छोटे छोटे केस दिसायचे. या चित्रपटासाठी मला हे म्हणून म्हटलं अहो कसं काय, नाही तू तसेच ठेव, तसेच तू मला तशीच पाहिजेस. सो आय प्लेड ऑलमोस्ट अ टॉम बॉय, मॉडर्न गर्ल अशी. नंतर मला कळलं ह्यांनी मला मुद्दामून असं ठेवलं यांना स्वतःला खूप छान दिसत. या चित्रपटातल्या मी नेसलेल्या सगळ्या साड्या मी स्वतः विकत घेतलेल्या आहेत. त्याच तुम्हाला अशोकचा काहीतरी एक इंटरव्ह्यू चालला होता आणि त्याला विचारलं तुमची सर्वात फेवरेट ॲक्ट्रेस कोण आहे, तर त्याने सांगितलं सचिन पिळगावकर. मस्त. आणि आम्ही म्हणजे आम्ही दोघी आम्हाला एवढं टेन्शन आलं होतं ह्याच्या समोर नाचायचं आणि त्यातून मला तिथं चांगली तरी नाचू शकते आणि हा असं काहीतरी करून त्याचं पण अशी बघत यायचो आम्ही. बापरे, आता ही मुवमेंट आपल्याला करायची, साडी अशी बांधून वगैरे. आणि मी या दोघींना सांगत होतो की बाबा कंबर नीट चालवा, तुम्ही मुली आहात. तिथे एक नानावाटी बंगला होता, तिकडे आली सचिन अशा ह्याच्यातनं आला, उतरला नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही बसा. आणि उतरला तो त्याच्या पुरुषी आवाजात बोलायला लागला, हे चला इकडे इकडे. तो रिक्षावाला असं दचकला सचिनकडे असं बघायला हो आहे का वगैरे असं केलं त्यांनी. बनवाई होता, हे चला इकडे या तिकडे या, चला पुढचा शॉट. तर तो रिक्षावाल्याने अंग काढलं पण त्याला काहीच माहित नव्हतं. वा. त्या चित्रपटाच्या चित्रीकरण जेव्हा त्याचं चालू होतं तेव्हा त्यांनी मला एका चित्रपटाची गोष्ट सांगितली की सचू बाबा मैं एक पिक्चर बना रहा हूँ, वो उसकी कहानी ऐसी है, बंगाली से मैंने कुछ किताब में उसमें मैंने कुछ बनाया, मैंने लिखा स्टोरी उसका. मला गोष्ट अतिशय आवडली. म्हटलं ऋषिदा इसकी जब ट्रायल होगी तो आप मुझे बुलाएंगे. तर ते म्हणा हा बुलाऊंगा. बरोबर. तो सिनेमा पाहिला. त्या पिक्चरचं नाव होतं बीवी और मकान. तो चित्रपट पाहिला. आय वॉज हायली डिसअपॉइंटेड बिकॉज जी गोष्ट त्यांनी मला ऐकवली होती ती तशी नव्हतीच पडद्यावरती. आणि मला कळलं की हे फसलेलं आहे गणित तेव्हा एट दैट एज. वाओ. अच्छा बाबा तेरे को पिक्चर कैसा लगा? मैंने कहा ऋषिदा कहानी बहुत अच्छी थी जो आपने मुझे सुनाई थी, पिक्चर वैसी नहीं बनी. माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण त्या गोष्टीवरनं पिक्चर बनवला तर. मी ऋषिदांकडे गेलो. म्हटलं ऋषिदा आपने जो कहानी सुनाई थी ना उसके ऊपर आपने पिक्चर बनाया. हाँ वो चला नहीं. मैंने कहा नहीं मैं उस कहानी पे मैं एक फिल्म बनाना चाहता हूँ मराठी में, आपकी परमिशन अगर हो तो. अभी तो मेरे को डायरेक्शन सिखाएगा. मैंने कहा डायरेक्शन नहीं सिखाऊंगा ऋषिदा, हर एक का अपना अपना नजरिया होता है, तो मैं अपने ढंग से बनाऊंगा पिक्चर. अच्छा ठीक है बना, लेकिन मेरे को दिखाना. मैंने कहा जी. आणि मी मग स्क्रीन प्ले लिहायला सुरुवात केली. तो बळी म्हणजे विजू खोटे त्या परशाला एका झाडाकडे घेऊन जातो, मग ती पळते तिकडनं दुसरीकडे जाते, तो तिकडे पकडतो, दुसऱ्या झाडावरती प्रयत्न म्हणजे तिला ढकलतो, मग परत ती पळते, मग तिसऱ्या झाडाकडे. असे 4-5 झाडं मी असा विचार केला होता. म्हणजे एक झाड म्हटलं हे करेक्ट आहे हे झाड, त्याच्यावर ते त्याचा अरे काय करतो तू वगैरे वगैरे सगळं झालं. तुम्ही नीक आहे घटना, या झाडाकडे गेले. त्या झाडाकडे गेल्यानंतर मी असा तो धक्का दिला, ते झाड असं व्हायचं. अरे म्हटलं हे नाही चालणार, ते झाड बघूया. ते केलं तर ते पण असं व्हायचं. अरे 4-5-6 झाडं सगळी अशी व्हायची. अरे म्हटलं असं एक पण झाड नाही चांगलं, एकच हे आहे झाड. म्हटलं बाबा एक बिजू एक काम करते, तिला त्याला त्याच झाडाकडे घेऊन जा. अविनाश ठाकूर जो माझा बालमित्र, तो माझा चीफ असिस्टंट होता, तो म्हणाला की अरे सचू ते एकाच झाडावरती ना फार ऑब्वियस वाटते. अरे मी करू काय? म्हटलं झाडच नाहीये दुसरं, एकच झाड आहे ते.
नाही पण ते नको ना, बरं नाही वाटत आहे एका झाडावर ते परत आणतोयस तू, ते खूप ऑब्वियस वाटतंय. म्हटलं वाटतंय ऑब्वियस? म्हणलं थांब, म्हटलं 1 मिनिट. लक्षात, तो तुला त्या झाडाकडे परत घेऊन गेला तर फक्त एवढंच म्हण, सारखं सारखं त्याच झाडावर काय. तिथल्या तिथे माझ्या डोक्यात आलं आणि तो बोलला. मला नव्हतं माहिती का ह्याचं एवढं सगळं होईल म्हणून. मला काय माहित, मी फक्त ते ऑब्वियस वाटू नये म्हणून त्याला सांगितलं ती लाईन घे. पण त्या लाईनचं असं काहीतरी होईल. आज बोलताना सुरुवातच आपण अशी केली की 36 वर्ष ज्या चित्रपटाचं गारुड आपल्या सगळ्यांच्या मनावर आहे, देवाकडे अशी प्रार्थना करतो की अजून 36 वर्षांनी माझ्या जागी माझा मुलगा असेल इंटरव्ह्यू घेणारा, आणि तुम्ही तितकेच तरुण असाल, त्याही वेळेला तुम्ही सगळे तितक्याच सुंदर दिसत असाल अशी आपण आशा करू. मराठी प्रेक्षकांचं या चित्रपटावरचं प्रेम हे अजरामर आहे आणि अजरामर राहणार आहे. या नोटवरती आपण ही चर्चा, हा संवाद थांबूया. फक्त नाही, या चर्चा सत्राचा शेवट असा नाही होऊ शकत. मला स्वतः अभिजित घोलप यांनी आणि अनेक नाफातल्या अनेक प्रेक्षकांनी असं सांगितलं की या सत्राचा शेवट कुणीतरी येणारं याच्यावर तुम्ही सगळे डान्स करणार आहात आणि त्याने हो ना. तुम्ही जर मला विचाराल पूर्ण फेस्टिवलमध्ये सगळ्यात जास्त काय एन्जॉय केलं, तर मी म्हणेल हे अशी बनवा बनवीचं पॅनल डिस्कशन. गडबडी गेले, वेळ कसा गेला तो कळलाच नाही. महोत्सव ऑर्गनाईज केलेला आहे, तर त्यासाठी यावेळेला आपल्याला जीवन गौरव पुरस्कार, लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हे आम्ही चालू करत आहोत आणि त्याच्याबद्दल आपणास जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करत असताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी आणि निरामय आनंदी दीर्घायुष्यासाठी आपणास मनपूर्वक शुभेच्छा. लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड. सांगितलं होतं की माझी एक एरवी ॲक्टरची पर्सनॅलिटी अजिबात नाही आहे. मी ॲग्रेसिव्ह नाही, हँडसम नाही, ॲक्टर वगैरे असं अजिबात नाही आहे. म्हणून कदाचित मग नॉन कमेंटल किंवा न्यूट्रल असल्यामुळे माझ्या सौम्य व्यक्तिमत्वाचा ठसा पुसणं मला सोपं जात असावं असं मला वाटतं. मी सगळ्या कलाकारांना कृपया विनंती करतो की स्टेजवरती यावं. त्यामुळे असं खूप भरून आल्यासारखं वाटतंय, पण कसं असतं ना की एकाने व्हिजन जरी बघितलं तरी तो माणूस एकटा व्हिजन बघून त्याचा काहीच फायदा होत नाही. जोपर्यंत त्याच्याकडे लोक नसतात, जोपर्यंत त्याकडे ऑर्गनायझेशन नसते, जोपर्यंत त्याच्यापेक्षा चांगली लोक नसतात, तोपर्यंत ही ऑर्गनायझेशन पुढे जातच नाही. आणि जसं ऑन्टरप्रेनरल एक स्पिरिट असतं की अनलेस अनटिल यू हायर पीपल हू आर बेटर दॅन यू कॅन नॉट एक्झिक्यूट एनिथिंग. आणि त्यामुळेच मला आपल्या सगळ्यांच्या साक्षीने तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. कार्यक्रम संपायावर येतच होता, मी पटकन अभि सोबत गप्पा मार. ओके अभि, what a grand success. This was an amazingly well done first Marathi film festival in America. तुझे आणि तुझ्या पूर्ण टीमचे खूप खूप ह्यूज कॉंग्रॅच्युलेशन्स. क्विक प्रतिक्रिया. थँक्यू फॉर युअर विशेस. आय थिंक हे जे काही स्वप्न आपण बघितलं होतं एक 8-10 महिन्यापूर्वी, आणि
मी तुझ्याच पॉडकास्टमध्ये पण याच्याबद्दल बोललो होतो. सो आय थिंक हे जे सगळं बघितलेलं ड्रीम होतं ते आता सत्यात उतरलं आणि हे करताना म्हणजे मराठी फिल्म फेस्टिवल अमेरिकेतला हा हाऊसफुल होणं हे इटसेल्फ इज अ बिग चॅलेंज. इट वॉज देअर बट वी अचीव्ड इट and I think I owe this all this success to the team of volunteers. It was like more than 75 people. Also the great support that we got from all the audiences, all the partner organizations, and I think 17 celebrities महाराष्ट्रातनं फक्त या फेस्टिवलसाठी फ्लाय करून येणं आणि आता सचिन बेगावकर परवा आले आणि आज रात्री निघालेत परत ते. सो म्हणजे त्यांचे डेडिकेशन पण दिसते आणि त्यांचा इंटरेस्ट पण दिसतोय. सो आय थिंक आय एम व्हेरी लकी दॅट पीपल लव्ह दिस कॉन्सेप्ट अँड आय एम व्हेरी फॉर्च्युनेट दॅट दे आर हेल्पिंग. सो विल कीप ऑन गोईंग फॉरवर्ड. ऑसम. नाफाचं थोडक्यात पुढचे प्लॅन्स काय आहेत? सो आम्ही आता फिल्म प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन आणि सेलिब्रेशन हे जे काही ब्रीदवाक्य होतं तेच आहे. वी आर नॉट मेकिंग एनी चेंजेस. बट ॲट द सेम पॉईंट ऑफ टाईम प्रोडक्शनमध्ये आम्ही शॉर्ट फिल्म्स केल्या. नाव वी वॉन्ट टू डू फीचर फिल्म्स. डिस्ट्रीब्युशनमध्ये आम्ही इथे आता नेटवर्क स्थापन करायला सुरुवात केली आहे आणि त्याचबरोबरीने स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म, OTT प्लॅटफॉर्मशी आम्ही कोलॅबोरेशन करतो आहे. सो आपले कॉन्टेंट तिकडे जातील आणि सेलिब्रेशन एव्हरी इयर विल कीप ऑन सेलिब्रेटिंग इट बिग वे. वा. अभि पुन्हा एकदा ह्यूज कॉंग्रॅच्युलेशन्स आणि नाफासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे अमेरिकन भाऊंना अशी लोक लय आवडतात जे अमेरिकेत राहून काहीतरी वेगळं करतात. अभिचा मराठी सिनेमा विथ अमेरिकन ड्रीम हे आज नुसतं एक ड्रीम न राहता रियालिटी बनलं आहे. अभि, तुझ्या अमेरिकेतल्या मराठमोळ्या व्हिजनला मानाचा मुजरा. खरं सांगतो 2 दिवस एवढं भारी वाटलं. 7 समुद्र पलकडं आपली मराठी संस्कृती नुसती टिकून नाही तर बरंच चालली आहे. फर्स्ट मराठी फिल्म फेस्टिवल अमेरिकेमधला संपत आला आहे. व्हेरी व्हेरी नाईस फिल्म फेस्टिवल. ओव्हरऑल ग्रेट जॉब टीम नाफा आणि होपफुली आम्हाला हा फेस्टिवल प्रत्येक वर्षी अमेरिकेत बघायला मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ नक्की बघा, ज्यात आपण गप्पा मारूयात अभि घोलप यांच्यासोबत आणि जाणून घेऊयात नाफाची ओरिजिनल कहाणी. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.